नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग सर्टिफिकेट गट क च्या एक्झामला फॉर्म भरताना लागतं का? दुसरं, टायपिंग सर्टिफिकेट ॲपेर दाखवून फॉर्म भरू शकतो का? तिसरं, टायपिंग सर्टिफिकेट ॲपेर दाखवलं किंवा इथे तुमच्या पद्धतीने माहिती भरून तुम्ही जर पूर्वपरीक्षा दिली तर मुख्य परीक्षेपर्यंत टायपिंग सर्टिफिकेट लागतं. चौथा प्रश्न की मुख्य परीक्षेचा फॉर्म कधी भरायचा आहे? आणि सहावा प्रश्न किंवा पाचवा प्रश्न असा आहे की जर हे टायपिंग सर्टिफिकेट नाहीच भेटलं तर अपात्र होऊ शकतात. आता कसं आहे नेमकी प्रोसेस थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना कदाचित माहिती असेल, पण काही विद्यार्थ्यांच्या खरंच कमेंट आहे किंवा काही विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलाच नाही, काही विद्यार्थ्यांना माहितीच नाही, म्हणून हा व्हिडिओ मी त्या विद्यार्थ्यांसाठी घेतोय. बाकी मी फार व्हिडिओ घेतो वगैरे वगैरे असे म्हणणारे पण बरेचसे आदरणीय विद्यार्थी आहेत, पण का घेतो ना त्या विद्यार्थ्यांनाच माहिती, जे विद्यार्थी तो व्हिडिओ पाहतात, कारण तो व्हिडिओ त्यांच्यासाठी महत्वाचा असतो. कारण छोटे छोटे प्रश्न असतात, पण त्या विद्यार्थ्यांसाठी नवीन असल्या कारणाने त्यांच्यासाठी मोठा प्रश्न असतो. सो समजून घ्या मला काय म्हणायचंय. तुमचा आदर मी ठेवतो, तुम्ही सगळे व्हिडिओ पाहतात आणि आदराने प्रेमाने माझ्या प्रेमाखातर कमेंट पण करतात, त्याचं मी नक्कीच लक्षात ठेवील. तुमचा सगळ्यांचं प्रेम फक्त व्हिडिओ हा त्या त्या व्यक्तींसाठी असतो, उमेदवारांसाठी असतो, विद्यार्थ्यांसाठी असतो ज्यांना खरंच गरजेचा असतो. किंवा काही वेळेस असं पण असतं की हा प्रश्न आम्हाला पडलाच नाही, असं होतं, आम्हाला माहितीच नव्हतं, असं पण बरेचसे विद्यार्थी आहेत. चला तर मग बघूया आपण टायपिंग सर्टिफिकेट बाबत या कारणामुळे तुम्ही अपात्र होऊ शकतात. एकदा कन्फर्म करून घ्या नेमकं काय. थोडक्यात बघूया आपण, पण तत्पूर्वी नेहमीप्रमाणे एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे. एमईआयच्या विद्यार्थ्यांसाठी सेपरेट बॅच इग्नाइट अकॅडमीची आहे आणि उरलेल्या पदांसाठी म्हणजे क्लर्क असेल, टायपिस्ट असेल, म्हणजे लिपिक टंकलेखक असेल, टॅक्स असिस्टंट असेल, इंडस्ट्रियल ऑफिसर किंवा टेक्निकल असिस्टंटसाठी लक्ष बॅच. ही बॅच तुम्ही जॉईन करायचा फायदा तुम्हाला होणार बघा, कमी कालावधीमध्ये टू द पॉइंट अभ्यास करायचा असेल तर ही बॅच तुम्हाला आहे. ही सगळी धुरंधर टीम तुम्हाला गाईड करणार आहे. या सगळ्यांचे लेक्चर युट्यूबवरती अवेलेबल आहे. तुम्हाला स्वतः अभिजित राठोड सर येथे लीड करत आहे, ज्यांनी खूप असंख्य असे विद्यार्थी घडवलेले आहे, अधिकारी घडवलेले आहेत. सो नक्की जॉईन करा. बॅच तुम्हाला ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे. दोन्ही पण बॅचेस तुम्हाला ऑनलाईन मराठी इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, ऑफलाईन तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुण्याला अवेलेबल आहे. बॅचेस चालू झाला 29 जून पासून. डेमो लेक्चर तुम्ही बघू शकतात आणि ह्या बॅचमध्ये तुम्हाला पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे, 1-to-1 काउन्सिलिंग अवेलेबल आहे, स्टेट बोर्डचे लेक्चर प्लस टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. त्यानंतर टेस्ट सिरीजमध्ये टॉपिक वाईज सब्जेक्ट फुल लेंथ टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. सो नक्की जॉईन करा, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार. चला जाऊया मुख्य मुद्द्याकडे. फॉर्म सुटलेले 27 सप्टेंबर एक्झामची डेट आहे. हे सगळे पद आहेत 2619 पदांसाठी ही ऑनलाईन स्वरूपात होणारी एक्झाम आहे. फॉर्म भरण्याची लास्ट डेट 17 जुलै आहे. आता बघा मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन आलोय. बघा मी याच्या पहिले व्हिडिओ बरेचसे घेतले, तुम्ही बघितले असेल. कुणाला सवलत दिली, 6 प्रवर्गाला सवलत आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे उमेदवार इथे क्लर्क आणि टायपिस्ट दोनच पद आहेत ज्यांच्यासाठी टायपिंग लागतं, बाकीच्या पदांना टायपिंग लागतं का? नाही. तर क्लर्क प्लस टॅक्स असिस्टंट ह्या 2 पदांसाठी तुम्हाला टायपिंग लागतं. क्लर्कला एक तर मराठी 30 लागतं किंवा इंग्लिश 40 लागतं, दोघांपैकी एक. इथे मात्र मराठी 30 प्लस इंग्लिश 40 असे दोघेही लागतात. ओके. आता इथे फॉर्म भरताना मुलांना इथे संधी देण्यात आलेली संधी अशी आहे की तुम्ही मुख्यचा फॉर्म भरेपर्यंत बघा इथे सांगितले त्यांनी काय, या दोन्ही पदांसाठी कर सहाय्यक पदांसाठी आणि लिपिक टंकलेखक पदासाठी इथे 30 मराठी आणि 40 इंग्लिश दोघे लागतं बघा, आणि इथे मराठी किंवा इंग्लिश 40 तुम्हाला लागतंय. आता कधीपर्यंत द्यायचंय तर मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत तुम्हाला द्यायचा. अंतिम दिनांक तुम्हाला मुख्य परीक्षा फॉर्म भरायचा माहिती आहे का? नाही. तुमच्याकडे पूर्व परीक्षा, तुम्ही मुख्याला सिलेक्ट झाला तर तुम्हाला कळणार आहे मुख्याला कधीपर्यंत फॉर्म भरायचा. पण तुम्हाला मी आयडिया देऊन ठेवतो. आता आयडिया देतो, लक्षात घ्या. इथे तुम्ही जेव्हा अपियर करून फॉर्म भरता बघा, तुम्ही इंग्लिश भरा किंवा मराठी 30 भरा, दोघांपैकी बघा. सर्टिफिकेशन जीसीसी असेल, अपियर केलं, बाकीची काही माहिती टाकायची गरज आहे का? नाही. अपडेट केलं, सेव्ह केलं, या आधारावर तुम्ही पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला. पूर्व परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला हे पण माहिती आहे मुख्याच्या फॉर्म भरायच्या लास्ट डेट पर्यंत सर्टिफिकेट जमा करायचं. ओके. मग आता अपात्र होऊ शकतात का? त्याला काय कारण बघा, लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी अपियर मधून फॉर्म भरला अशा विद्यार्थ्यांसाठी मी बोलतोय, ज्यांच्याकडे ऑलरेडी सर्टिफिकेट आहे आणि ज्यांचं कन्फर्म आहे की आम्हाला 100% मिळणार आहे सर, काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांना तर काही प्रॉब्लेम येणार नाही, येणारच नाही म्हणजे. पण लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांच्याबद्दल मी बोलतोय. बघा तुम्ही अपियर मधून फॉर्म भरला, आता 2 कंडिशन आहे. एक कंडिशन तुमचं मुख्य परीक्षा जी असेल मेन्स. आता मेन्स कधी येऊ शकते बघा, पूर्वचा रिझल्ट जो लागेल, प्रिलिमचा रिझल्ट जो लागेल. आता एमपीएससीचा स्पीड बघता, पूर्वची एक्झाम होत आहे 27 सप्टेंबरला आणि रिझल्ट तुमचा लावू शकतो 15 दिवसात पण लावते एमपीएससी सध्या. मग आपण म्हणूया 15 ऑक्टोबर पर्यंत तुमचा निकाल लागण्याची शक्यता आहे किंवा 15 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान तुमचा निकाल लागण्याची शक्यता आहे. हा निकाल लागल्यानंतर आता मुख्य परीक्षे फॉर्म सुटतात.
साधारणतः ऑक्टोबरला जर निकाल लागला तर तुम्हाला फॉर्म बघा नोव्हेंबर किंवा डिसेंबर, जर लवकर सुटले तर नोव्हेंबर डिसेंबर, लेट सुटले तर डिसेंबर जानेवारी. आता मी हे काय म्हणतोय, याच्यापेक्षाही अजून लेट होऊ शकतो, हा तुम्हाला मी अंदाज देतोय. आता लेट का होऊ शकतं, नेहमीप्रमाणे बऱ्याच वेळेस एमपीएससीच्या एक्झाम एक्सटेंड झालेला आहे. 27 सप्टेंबरची एक्झाम एक्सटेंड होऊ शकते काही कारणास्तव. त्यानंतर एक्झाम लेट झाली, मुख्य परीक्षा फॉर्म सुटायला एक्सटेन्शन मिळू शकतं काही कारणास्तव. ह्या सगळ्या गोष्टी जर कन्सिडर केल्या, लेट झालं तर याच्या पुढे पण जाऊ शकतं. मी शक्यता बोलतोय, अंदाज बोलतोय. एमपीएससी माझ्या घरची नाही, मी एमपीएससीच्या घरचा नाही, एमपीएससी मध्ये मी सदस्य नाही, एमपीएससी माझं काही काम नाहीये, काही संदर्भ नाही, काही कॉन्टॅक्ट नाही माझा. लक्षात नाही. तुम्ही काहीतरी म्हणाल तुम्हाला इतका माझ्यावरती प्रेम आहे, इतकं काय म्हणूया की अपेक्षा आहे की सर तुम्ही सांगा आम्हाला आणि एक्झॅक्ट सांगायचं, चुकीचं सांगू. पण मी तुम्हाला परत क्लिअर करतो, मी सांगतो हा अंदाज आहे, माझा अनुभव आहे. प्रत्येक वेळेस बरोबर येईल असं अजिबात मला म्हणायचं नाही. तुम्हाला अंदाज देण्याचं काम मी करत असतो आणि जे खरं आहे ते डायरेक्ट 100% सांगत असतो. काय करा, आता मी जे सांगतोय हे 100% खरं सांगतोय. तुम्ही अपात्र कसे होऊ शकतात, मात्र ही ऍड तुम्हाला कदाचित येऊ शकते ह्या दरम्यान. म्हणजे तुम्ही असं जास्तीत जास्त पकडा डिसेंबर जानेवारीला फॉर्म येऊ शकतात, सुटू शकतात तुम्हाला इथे मेन्स. इथपर्यंत जी काय लास्ट डेट असेल त्या लास्ट डेट पर्यंत तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट यायला हवं, ऍटलिस्ट तुमचा रिझल्ट यायला हवा. कारण त्यावेळेस तुम्हाला माहिती भरायची आहे. तिथे काय माहिती भरायची आहे बघा, काय माहिती भरायची, इथे माहिती भरायची तुम्हाला बघा. काय क्वालिफिकेशन कम्प्लिशन डेट कधी आहे, ही डेट टाकावं लागेल तुम्हाला. ग्रेड टाकावं लागेल तुम्हाला, पर्सेंटेज तुम्हाला टाकावं लागतात आणि अकॅडमिक इयरची मंथ पण तुम्हाला टाकतात. जनरली हे 6 महिने असतात. हे टाकावं लागतंय, तुम्हाला लागणार, तुम्हाला लक्षात घ्या. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय हे लक्षात घ्या. पुढचे संभाव्य धोके काय. आता सपोज हे आलंय तुमचं अपियरचं सर्टिफिकेट आलंय, तुम्ही माहिती भरली, ओके दॅट्स इट. हे मेन्स देऊ शकणार आहे, हे मेन्स देऊ शकणार आहे. ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन, तुमचं सर्टिफिकेट आलंच नाही. पहिला मुद्दा, आलं नाही, तुम्ही काढलं नाही, तुमच्या काहीतरी गडबड झाली वगैरे वगैरे वगैरे, काही कारणास्तव आलंच नाही, तर ह्या उमेदवारांना मुख्यचा फॉर्म भरत असताना इथे अपडेट करता येणार नाही. आणि अपडेट करता येणार नाही याचाच अर्थ ते मुख्य परीक्षेसाठी काय होणार आहे, अपात्र होणार आहे. बरं, अपात्र झाल्यामुळे तुमच्यावर काय दोष आहे, तुमचा गुन्हा होणार आहे का, एमपीएससी डिबार काहीच करणार नाही. एवढंच फक्त तुम्हाला ह्या पदासाठी मेन्स देता येणार नाही. क्लिअर झालं, तुम्हाला समजलं का, एवढाच मुद्दा आहे. बाकी काही होणार नाही तुमची, तुम्हाला शिक्षा बिक्षा काही 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 होणार नाही, काळजी करू नका. ओके, आता पुढचा मुद्दा की हे झालं इथपर्यंत ठीक आहे की नाही बाबा नाही आलं, ओके ओके ठीक आहे. मग तुम्ही सगळ्याच एक्झामला अपात्र का, सर मी बाकी एक्झामला पात्र आहे ना. बाकी हे 2 पद जर सोडले, हे 2 पद टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क जर सोडलं तर उर्वरित पदांना तुम्ही पात्र असणार ना. जे तुमचे उर्वरित पद आहेत, कोणते पद आहेत, जसं की टेक्निकल असिस्टंट कोणी असू शकतं, टॅक्स इंडस्ट्रियल ऑफिसर असू शकतं किंवा AMV असू शकतं, त्याला तुम्ही पात्र आहात ना, त्याला लागतच नाही ना टायपिंग. हा, तिकडे तुम्ही ग्रॅज्युएशन अपियर असं दाखवलं असेल तर ग्रॅज्युएशन पण लागेल बरं का. ग्रॅज्युएशन जर तुम्ही पास झाले नाही तर मग मात्र पुढेच अपियर होणार नाही, लक्षात घ्या. येथे लक्षात, फक्त AMV ला डिप्लोमा लागतो, ते असेल तर होऊ शकतं, हे पण लक्षात घ्या. तसं टायपिंग बद्दल तसं अपियर तुम्ही ग्रॅज्युएशन अपियर दाखवलं असेल ना, ते पण लक्षात घ्या. ते तुम्हाला मुख्यच्या फॉर्मच्या भरण्याच्या अगोदर म्हणजे लास्ट डेट पर्यंत तुम्हाला इथे शो करावं लागतं. आता हे क्लिअर झालं तुम्हाला, बाकी एक्झाम तुम्ही देऊ शकणार आहे. ओके, आता दुसरा मुद्दा म्हणजे तिसरं यातला मुद्दा सांगतो. हे 2 झाले येस ऑर नो. तिसरं काही असू शकतं बघा. काही विद्यार्थ्यांनी इथे अपियर मध्ये तिसरा चान्स असा होऊ शकतो की ओल्ड, इनव्हॅलिड असे काही तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, त्या सर्टिफिकेटच्या आधारे कदाचित पूर्वलय फॉर्म आता भरला असेल, त्यांनी सांगितलंय प्रॉपर तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागेल, लक्षात घ्या. ओल्ड, इनव्हॅलिड असं काही डॉक्युमेंट भरून तुम्ही मेन्स देऊ शकला, दिली तर मात्र DVच्या वेळेस तुम्ही अपात्र होणार आहे. आता इथे मोठा घोळ पण समोर येतो आपल्या लक्षात. इथे मोठा घोळ काय येतोय, ज्यांचं टायपिंग सर्टिफिकेट झालं असेल, होणार आहे, पात्र आहे, त्या विद्यार्थ्यांचे काही प्रमाणामध्ये अन्याय होण्याचे चान्सेस आहेत. कसं, आता मी रिअल बोलतो, जे आहे त्याच्यावर बोलतो. तुम्हाला पटतं तर मला कमेंटमध्ये सांगा. काय बघा, लक्षात घ्या. आता हे सगळं तुम्हाला समजलं असेल, अपात्र होण्याचे काय काय ऑप्शन्स आहेत. आता बघा, ओरिजिनल विद्यार्थ्यांना अन्याय काय होऊ शकतो बघा. सपोज A नावाचा विद्यार्थी आहे, प्रिलिमचा फॉर्म भरला, त्याच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे, तो प्रिलिम मधनं मेन्स मध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्याला कट ऑफ कमी मार्क्स पडले, त्याच्यामुळे हा मेन्सला गेलाच नाही. सपोज याला असं म्हणून तुम्हाला पूर्व परीक्षेला तुम्हाला 100 पैकी कट ऑफ लागला, ज्या तो काय कॅटेगरीवर सोडला आपण, त्याला कट ऑफ लागला सपोज 50 मार्कांचा आणि याला पडले 49 मार्क. हा A नावाचा विद्यार्थी हा अपात्र झाला. आणि इथे 49 प्लस असणारे जे विद्यार्थी ना, ज्यांनी काय केलं होतं, अपियर दाखवलं होतं. अपियर काय, टायपिंग सर्टिफिकेट काय केलं त्यांनी, टायपिंग सर्टिफिकेट अपियर दाखवलं, ते विद्यार्थी गेले मेन्सला. कोणते, अपियर. याचं कम्प्लीट आहे, टायपिंग सर्टिफिकेट आहे याच्याकडे, पण हा गेलाच नाही.
आता हे गेले मेन्सला, पण यांचं मेन्स पर्यंत आले पण मुख्यपर्यंत टायपिंग सर्टिफिकेट आलंच नाही. बरोबर आहे. काही मेन्सला होते, त्यांनी काय केलं, टायपिंग सर्टिफिकेट चुकीचं इनव्हॅलिड दाखवलं आणि मेन्स दिली. म्हणजे बघा, मुख्यलाच ओरिजिनल विद्यार्थ्याला अडवलं गेलं आणि हे विद्यार्थी पुढे आले ज्यांच्याकडे ॲपियर होते वगैरे काय होते ते आले मेन्सला, हा गेला अडकून. इथे पण काय झालं, इथे पण काही टायपिंग, आता बी नावाचा विद्यार्थी हा की मेन्सला आला होता, हा मेन्सला आला, मेन्स दिली बिचाराने. बाकीच्या विद्यार्थ्यांनी काय केलं, इथे इनव्हॅलिड डॉक्युमेंट्स वगैरे काय दाखवले, अपडेट केले, सगळे केले आणि हे मेन्स मधून इंटरव्ह्यू म्हणजे डायरेक्ट फायनल डीव्हीला आले, नियुक्तीला आले. पण हा बेचारा बी याच्याकडे सगळं असून सुद्धा 3 पट उमेदवार घेतला होता, इथे 12 पट उमेदवार किंवा 18 पट उमेदवार घेतला होता, यामध्ये हा आलाच नाही बिचारा. हे डीव्हीला आले, हे विद्यार्थी डीव्हीला आले आणि डीव्हीला हे विद्यार्थी काय अपात्र झाले, कारण यांच्याकडे डॉक्युमेंट प्रॉपर नाही. मग असं होऊ शकतं की नाही, मला सांगा, चान्स आहे की नाही? मी सांगतोय तथ्य बोलतो का चुकीचं बोलतोय, तुम्हाला कळतंय, पटतंय का? तर यस म्हणा, नसेल पटत तर मला कमेंटमध्ये टाका. पण बघा, हे मी आता बघा, कुणी विद्यार्थी असं नाही म्हणणार की सर तुम्ही आमच्याबद्दल असंच बोल, असं नाही, मी जनरल बोलतोय. असं होऊ शकतं की तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये, यस होणार आहे, यस होणार आहे. ओके, लक्षात. सेम ग्रॅज्युएशन ॲपियरच्या बाबतीत पण होणार आहे. आता हे मी लक्षात आणून दिलं, हे तुम्हाला कोणत्याच ठिकाणी कोणताच युट्यूबर सांगणार नाही ह्या गोष्टी, कारण मेन्सला तुम्ही आलात कशाच्या आधारे. अजून एक गोष्ट तुम्हाला, हीच गोष्ट तुम्ही एनसीएल ला पण लागू होऊ शकते. एनसीएल आहे सांगायचं डॉक्युमेंट म्हणजे याच्यामधनं कॅटेगरीमधनं मेन्सला यायचं आणि मेन्सच्या वेळेस एनसीएल निघालच नाही सर, ते तर अपात्र होणारच आहे. पण जे पात्र होते त्यांच्यावरती अन्याय नाही होणार का? कट ऑफ मध्ये बसलेले ते विद्यार्थी विनाकारण, अशा गोष्टी होतात. सो मी सगळ्यांनाच सांगतो, आव्हान करतो, काही विद्यार्थी विनाकारण अंशकालीन कर्मचारीवरती टिक करून देतात आणि जातात मेन्सला, आणि ज्यांचं अंशकालीन खरंच आहे त्यांना इथे त्याच्यावर अन्याय होतो ना. म्हणजे ज्यांच्या दिव्यांग सर्टिफिकेट प्रॉपर नाहीये तरी पण करून टाकतात, गडबड होऊन जाते. ओरिजिनल माणसं जो आहे ओरिजिनल, त्याच्यावर अन्याय होण्याचे चान्सेस जास्त आहे, हे पण लक्षात घ्या. यावरती एमपीएससीला पण आता ते डिजिलॉकर त्यांनी आणलंय ना, ते आता पुढे भविष्यात नक्की लागू केलं तर याच्यातनं काहीतरी सोल्युशन निघेल असं मला वाटतंय. बघूया पुढे काय होतंय. ओके, आता हे तुम्हाला अपात्र होण्याचे कारण सांगितले. काळजी काय घ्या, जर होत असेल, निघत असेल टायपिंग सर्टिफिकेट, तुम्ही ग्रॅज्युएशन होत असाल किंवा एनसीएल निघत असेल तरच त्यातनं फॉर्म भरा, अन्यथा वेट करा. फॉर्म ओपन मधनं भरा, जे काय त्यानुसार भरा आणि पुढच्या फॉर्म काढून प्रॉपर डॉक्युमेंटनिशी फॉर्म भरा. ओके, इतर पदांसाठी मुख्य देते येणार का, याचं उत्तर यस. तुम्ही तिथे टायपिंग सर्टिफिकेट नसेल तर 2 पदांना तुम्ही अपात्र, बाकीच्या पदांना पात्र असाल, पात्रतेनुसार तर एक्झाम देऊ शकता. आता मी सगळे मुद्दे तुम्हाला सांगितले, कळलंय की मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला कळतंय मी जे सांगतोय ना ते प्रॉपर सांगतोय, असं तुम्हाला कोणत्याच युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार नाही. एवढं डिटेल अनालिसिस कोणी सांगणार नाही तुम्हाला, हे फक्त इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलवरतीच होणार आहे. विश्वास ठेवा आणि प्रॉपरच सांगणार आहे, कारण सगळ्यात मी गेलोय, अनुभव प्रचंड आहे, त्या आधारावर सांगतोय. तो नक्कीच माझ्यासारखेच असे असंख्य टीम मेंबर माझे आहेत जे विषयाला योग्य न्याय देणारे आहेत, आणि ती टीम तुम्हाला इथे शिकवायला, एम यायला पण आणि बाकीच्या पदांसाठी पण लक्ष बॅच आहे. सो आवडत असेल, समजत असेल, पटत असेल आणि कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायचे असेल तर योग्य ती बॅच तुम्ही जॉईन करून नक्की याचा फायदा करू शकता. अधिक माहिती ह्या नंबरला कॉल करा किंवा ऍप खाली लिंक दिली आहे, डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करा. आता या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. हे मुद्दे तुम्हाला पडत असेल तर सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, त्यांना पण कळू दे. जर विनाकारण फॉर्म भरताना माझ्याकडे नसलेल्या गोष्टींच्या आधारे फॉर्म भरणं चुकीचं आहे. माझं नुकसान तर होईलच होईल, पण माझ्यावर मी इतरांचं नुकसान का करावं? जर हे समजत असेल, पडत असेल तर तुम्ही सगळ्यांनी लाईक पण करा, शेअर पण करा. पुढचेच असे छोटे मोठे व्हिडिओ, मुद्दे, महत्वाचे मुद्दे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.